आता बातमी अकोल्यामधल्या एका अजब लग्नाची आहे। 4 फुटाचा नवरदेव आणि 4.5 फुटाची नवरी यांच्या आगळ्या वेगळ्या लग्नाची अकोल्यामध्ये चर्चा आहे। अकोला येथील रहिवासी प्रतीक धानुका आणि मध्य प्रदेशातील रेणुका यांचा विवाह सोहळा सिरोज इथे पार पडलेला आहे। 4 फूट 2 इंच उंचीचा नवरदेव आणि 3 फूट 8 इंच उंचीची नवरी सर्वांचंच लक्ष वेधून घेते। मध्य प्रदेशात लग्न झाल्यावर त्यांचं अकोल्यामध्ये रिसेप्शन पार पडलं। यावेळी नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवरदेव प्रतीक हा पुणे इथल्या बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर आहे, तर नवरी ही शाळेत लायब्ररियन म्हणून काम करते। आम्ही सोशल मीडिया थ्रू भेटलो। मला वाटलं नव्हतं आमचं लग्न जुळेल वगैरे असं काही, परंतु देवाने बनवलेली जोडी आणि आम्ही आई बाबांनी दिलेला आम्हाला प्रेम असल्यामुळे आम्ही जुळलो। मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं की मला पण माझ्यासारखी एक बायको भेटली जी मला समजू शकते आणि आम्ही दोघं आता एक चांगली लाईफ सुरू करू। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशी करा, सुनेत्रा पवारांची मागणी। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडमध्ये। अल्पसंख्याक दर्जाच्या खैरातीबाबत सखोल चौकशीचे आदेश, तर मंत्रालयातल्या लाचखोरीवरूनही मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त। उणवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा संबंध नाही, चौकशी समितीचा निष्कर्ष, तर विजय कुंभार, अंजली दमानी यांचा क्लीन चिटवरून आसूड। विमान अपघातानंतरच्या भीषण आगीमुळे ब्लॅक बॉक्सचं मोठं नुकसान, हवाई खात्याकडून निवेदनाद्वारे माहिती। फ्लाईट डेटा रेकॉर्डरचं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचाही सखोल तपास होणार। अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवारांची पुन्हा शंकेची सुई, तर ईडीसह तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही बोट। टिपू सुलतान संदर्भातल्या वक्तव्यावरनं हर्षवर्धन सपकाळांची दिलगिरी, तर भंडारा अहिल्यानगरसह ठिकठिकाणी सपकाळांविरोधात आंदोलनं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरकू न देण्याचा सकल हिंदू समाजाचा निर्धार। महादेव मुंडे हत्येप्रकरणी नार्को टेस्ट झाल्यास सत्य समोर येईल, ज्ञानेश्वरी मुंडेंना विश्वास। दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती। एसआयटी स्थापनेनंतर चौकशी लपेल। T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धक्का, झिम्बाब्वे आयर्लंड सामना पावसामुळे रद्द। ऑस्ट्रेलियाचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात, तर ब गटातनं झिम्बाब्वे आणि श्रीलंका सुपर 8 फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।